याच राज ठाकरेंनी एवढ्या जोशात कधी काळी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि मोदींचं कौतुकही केलं होतं. त्यामुळे राज ठाकरे फोडत असलेल्या फटाक्यांचा आवाज जनता गांभीर्यानं घेणार की त्यांचा हा प्रयत्न फटाके फुटल्यानंतर निघणाऱ्या धुराप्रमाणे विरून जाणार, या प्रश्नाचं उत्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालानंतरच मिळणार आहे. वेदांत देव, एबीपी माझा, मुंबई. राजकारणामध्ये विरोधकांना इशारा देण्याची जशी एक पद्धत असते, तशीच मित्रपक्षांना इशारा देण्याची सुद्धा पद्धत असते. फरक इतकाच की मित्रपक्षांविषयी जाहीरपणे बोलताना शब्द जपून वापरावे लागतात. यासाठी नेते वादग्रस्त शब्द टाळून सांकेतिक भाषेचा उपयोग करताना दिसतात. शिंदेच्या शिवसेनेचे कोकणातले नेते उदय सामंतांनी अशाच सांकेतिक भाषेचा वापर करत मित्रपक्षांना इशारा दिलाय. एकीकडे युतीतून निवडणूक लढवण्याचं आर्जव करताना दुसरीकडे आपल्या भात्यातील बाणांना धार काढायलाही त्यांनी सुरुवात केली आहे. पाहूया कोकणच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे. पण कोणाला कुणकुणी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी. शिंदेच्या शिवसेनेतले नेते उदय सामंत यांचं हे एक वाक्य आता अख्ख्या कोकणात चर्चेचा विषय बनलाय. आपल्या मित्रपक्षांना उदय सामंत इशारा देत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. मात्र सामंतांनी कुणाचंही नाव न घेतल्यानं आणि अप्रत्यक्षही कुणाचा उल्लेख न केल्यानं सर्व शक्यतांनी चर्चेचा फेर धरलाय. आपल्या भाषणात ताणलेल्या शाब्दिक धनुष्याचा बाण सामंतांनी कुणाच्या दिशेनं रोखलाय याचे अनेक अंदाज बांधले जाऊ लागले. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनंच निवडणूक लढवायची आहे. पण कोणाला कुणकुणी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी. तुमचं काय वैयक्तिक राजकारण आहे याचं आमचं काही घेणं देणार नाही. परंतु शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर शिवसेना काय सांगण्याची जबाबदारी तुमची आणि माझी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कोकणात भाजप आणि राष्ट्रवादीतला इनकमिंग वाढू लागलाय. काही दिवसांपूर्वी वैभव खेडेकरांनी मनसेतून भाजपात प्रवेश केला. शिवसेनेचे किरण सामंत आमदार असलेल्या राजापूर तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे अजित यशवंतराव यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला जवळ केलं. आगामी निवडणुकांसाठी दोन्ही मित्रपक्ष राबवत असलेली ही रणनीतीच उदय सामंतांच्या इशाऱ्यामागचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. जिल्ह्यात आपली ताकद किती आहे, आपलं वर्चस्व किती आहे हे दाखवण्याचा प्रत्येक नेता प्रयत्न करतो आहे आणि यातूनच प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वबळाच्या ज्या भाषा आहेत त्या केल्या जात आहेत किंवा आपली ताकद किती आहे हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून किंवा आपल्या स्टेटमेंटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न होतोय. एकूणच जर पाहिलं तर वर्चस्ववादाचा हा जो लढा आहे, हा लढा आता कुठल्या टोकाला जातो, किती संघर्ष यातून निर्माण होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे मित्रपक्षांना इशारा देताना आपली खरी इच्छा महायुती म्हणून लढण्याचीच असल्याचं उदय सामंतांनी आवर्जून सांगितलं. आजही पालकमंत्री म्हणून माझं असं मत आहे की आपण महायुती करूनच निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. महायुती करूनच आपण विधानसभा लढलो, महायुती करूनच आपण लोकसभा लढलो. व कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला जे त्यांची जिंकायची वेळ आहे ते आम्ही सेपरेट लढणं हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मान्य नाही. उलट एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं असं आहे की जी लोक पत्रकं घेऊन घराघरात आमच्यासाठी फिरली त्यांच्या घराघरामध्ये पत्र घेऊन जाण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी स्वीकारली पाहिजे. त्यांनी त्यांच्यासाठी पत्र घेऊन घराघरामध्ये गेलं पाहिजे. सामंत यांचं हे वक्तव्य स्थानिक राजकारणातून आलं असल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी सर्व काही आलबेल असल्याचं म्हटलंय. प्रत्येक जनप्रतिनिधीला आपापल्या भागामध्ये आपलं कौशल्य दाखवण्याची किंवा त्याच्या वर्चस्व हे दाखवण्याचा अधिकार असतो आणि अनेक वेळा अशा इलेक्शनमध्ये स्थानिक स्तरावर त्याला एवढं काय महत्त्व देण्याची गरज नाही. त्याचं कारण आहे की आम्ही महायुतीमध्ये आहोत. मुखात एकीची भाषा आणि भात्यात धनुष्याचे बाण घेऊन सध्या कोकणातली महायुतीची गणितं आखली जाऊ लागल्याचं चित्र आहे. आता हे बाण एकत्रितपणे महाविकास आघाडी विरोधात लढणार की एकमेकांनाच घायाळ करणार हे लवकरच कळेल. स्वप्नील घागसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. कोकणानंतर पुढची बातमी पुण्याहून. पुण्यातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेली जैन हॉस्टेलची जागा, या जागेवरून गेल्या काही दिवसांमध्ये आरोपांची राळ उठवली जाते आणि या आरोपांच्या केंद्रस्थानी आहेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ.
राजू शेट्टी आणि रवींद्र धंगेकरांसारख्या नेत्यांनी मोहोळांवर टीकास्त्र डागलं आणि पुण्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली. पण त्यानंतर मोहोळ माध्यमांसमोर आले. त्यांनी या सगळ्या आरोपांवरून काय प्रतिक्रिया दिली? पुण्यातल्या त्या जागेचं नेमकं प्रकरण काय?